शुकासारिखे पूर्णवैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरू रामदासा. श्रीराम. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसाराद् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. चतुश्लोकी भागवत. श्री भगवान उवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहं. मृतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत्यात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. 8व्या स्कंदाची अवतरणिका. अष्टमस्कंद प्रथमोध्यायात मन्वंतर कथा विख्यात गजेंद्र सापडला ग्राहमुखात द्वितीयोध्यायी कथा आहे. तृतीयात गजेंद्र स्तुती पावला संकष्ट मुक्ती गजग्राह पूर्वकथा ती चतुर्थोध्यायात. ब्रह्मदेवता कृत भगवतस्तुती पंचमोध्यायी निवेदिलिती देवदैत्य सागर मंथती षष्ठाध्यायी ती कथा. सिंधू मंथन शिवविषपान सप्तमात निवेदन मोहिनी अवतार ग्रहण अष्टमोध्यायी. अमृत वितरण नवमात दैवासुर संग्राम दशमात संग्राम समाप्ती एकादशात द्वादशी मोहिनी शिवमोहन. पुढील 7 मन्वंतर त्रयोदशात त्यांचा विस्तार मनूंच्या कर्माचा विचार चतुर्दशोध्यायी. बली स्वर्ग विजय पंचदशात आदिती पयोवृत षोडशात आदितीशी प्रभुप्राप्ती सप्तदशात वामन बली भेट अष्टादशी. त्रिपाद भूमिदान कथा 19वी विख्याता द्विपादे जिंकी विश्वसत्ता 22व्यात वामन. बलिबंधन 21वी बलिमुक्तता 22वी बलीशी सुतल प्राप्ती 23वी 24वी मत्स्यावतार कथा. गोपाल कृष्ण भगवान की जय. अष्टमस्कंदाची आपण सुरुवात करीत आहोत.
जसं आपण आत्तापर्यंत 2-3दा विचार केला या श्लोकाचा, आताही पुन्हा त्याचा विचार आपण करूया. श्रीमद भागवताचे जे 12 स्कंद आहेत, 12 स्कंदापैकी पहिले 2 स्कंद जे आहेत, पहिला आणि दुसरा स्कंद, यामध्ये भागवताचा अधिकारी कोण आहे, कोणासाठी हे भागवत आहे. जसं आपण अर्जुनाच्या बाबतीत म्हणतो की अर्जुनाच्या पंक्तीमध्ये जे बसतील त्यांच्यासाठी हा गीतेचा उपदेश आहे. अहो अर्जुनाचे पांती जे परिसणया सिद्ध होती. म्हणजे भगवंताचा उपदेश ग्रहण करण्यासाठी, तो परिसण्यासाठी, तो ऐकण्यासाठी आधी आपण स्वतःला सिद्ध करावं लागतं की मी त्या उपदेशाचा अधिकारी आहे, म्हणून ते मी श्रवण करेन आणि त्या योग्यतेचा मी जेव्हा होईल तेव्हा भगवंत काय म्हणतील ते सगळं मला समजू लागेल. तसं या ठिकाणी पहिला आणि दुसरा स्कंद त्या दृष्टीने आहे. आणि मग तिसऱ्या स्कंदापासून या श्रीमद भागवताचे एक एक लक्षणं जे आहेत, हा दशलक्षणाने युक्त असा हा ग्रंथ आहे. तसा तो श्लोकसुद्धा आहे. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणम उदयः मन्वंतर ईशानुकथा निरोधो मुक्तीर आश्रया. म्हणजे तिसरा स्कंद जो आहे तो सर्ग, चौथा स्कंद आहे तो विसर्ग, पाचवा स्कंद आहे तो स्थानम, सहावा पोषण आणि सातवा उदय आणि आठवा जो आता आपल्याला पाहायचा तो मन्वंतराचा स्कंद आहे. आणि यानंतर 9वा जो आहे तो ईशानुकथा, भगवंताच्या कथा. त्यानंतर 10वा जो आहे भगवंताचा पूर्ण सगळ्यात मोठा जो स्कंद आहे तो 10वा स्कंद 9वा अध्याय असणारा, यामध्ये निरोध हा त्याचा विषय आहे. 11वा स्कंद जो आहे त्याचा विषय आहे मुक्ती आणि आश्रय हा 12वा स्कंद आहे. त्यामधील आता मन्वंतर, ती कथा जी आहे मन्वंतराचं, तो भाग आपल्याला या ठिकाणी आज पाहायचा आहे. म्हणजे आता यापुढे 8व्या स्कंदामध्ये पाहायचा आहे. आज फाल्गुन शुद्ध प्रतिपदा शके 1945. आजचा दिवस 2 दृष्टीने महत्त्वाचा आहे. फाल्गुन शुद्ध प्रतिपदा या दिवशी 2 समर्थांच्या 2 मोठ्या शिष्यांची आज पुण्यतिथी आहे. त्यामधला पहिला शिष्य म्हणजे उद्धव गोसावी, जे समर्थ संप्रदायाचे समर्थांचे पहिले शिष्य आहेत. त्याचप्रमाणे दुसरे जे आहेत ते भीमस्वामी तंजावरकर, जे समर्थांचे 13वे शिष्य आहेत. या दोघांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी आहे. उद्धव गोसावींचं नाव घेतल्यानंतर दशपंच गावच्या कुलकर्णी ते गेलेले असताना त्यांची पत्नी सती जात असते आणि समर्थ त्यावेळेस नाशिकमध्ये टाकळी या गावी गोदावरी नंदिनीच्या संगमावर ध्यानस्थ बसलेले आहेत. त्या बाई आता सतीवर जाण्यासाठी हा तरुण मुलगा असं या ठिकाणी अनुष्ठान करतो आहे. त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी त्या नमस्कार करतात. तेव्हा बांगड्यांचा आवाज होतो, कारण त्या आता सती जाणार असतात आणि समर्थ डोळे मिटूनच त्यांना आशीर्वाद देतात. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. ही सगळी कथा आपल्याला सगळी माहिती आहे. त्यानंतर त्यांच्या पतीचं प्रेत जे आहे ते सगळं ते पुन्हा भानावर येतात, जागे होतात आणि पुन्हा त्यांना पुढे आयुष्य मिळतं. दशपंच गावचे कुलकर्णी. आणि मग या पती पत्नीचा पुन्हा संसार सुरू होतो. त्यामधलं पहिलं मूल जे आहे ते म्हणजे उद्धव गोसावी. अगदी वयाच्या 5व्या वर्षी त्यांना टाकळी मठाचे मठपती म्हणून समर्थांनी नेमलेलं आहे. आणि पुढे जेव्हा निजामाबाद म्हणजे इंदोरबदनचा मठ झाला, तेव्हा 2 मठाचे मठपती म्हणून राहण्याचा अभिमान या किंवा एवढा मोठा अधिकार जो आहे तो या उद्धव गोसाव्यांना 5व्या आणि 7व्या वर्षी तो प्राप्त झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. खूप सुंदर असा तो परिसर आहे, ज्या ठिकाणी आता जीर्णोद्धार झालेला आहे. गोदावरी नंदिनीच्या संगमावर नंदिनी नदी वाहत आहे आणि तिथे भुयारामध्ये समर्थांनी हे पूर्ण अनुष्ठान केलेलं आहे. टाकळीमधलं जेवढं त्यांचं लिखाण आहे, करुणाष्टक आहेत, हे सगळे ते त्या ठिकाणून सुरुवात झाली. आणि त्यानंतर तिथे असणाऱ्या गोमयाच्या, मारुतीच्या आणि रामरायाच्या दृष्टांताप्रमाणे समर्थांनी पूर्ण भारत भ्रमण केलेलं आहे. आणि परत आल्यानंतर पुन्हा त्याच रामरायांनी त्यांना कृष्णा नदीच्या काठी पाठवलेलं आहे. म्हणून त्या उद्धव गोसाव्यांना आपण नमस्कार करूया. आणि रोज आपण त्यांच्या श्लोकाचा उच्चार रोजच करत असतो. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोधवावे, अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरू रामदासा.
हे जे श्लोक आहे, हा श्लोक त्यांच्याच एका पत्रामध्ये त्यांनी समर्थांना लिहिलेल्या पत्रामधला हा श्लोक आहे, ज्याचा आपण नेहमीच उच्चार करीत असतो. आता दुसरे म्हणजे भीमस्वामी तंजावरकर, जे मूळचे आपले शहापूरचे होते. सतीबाईचं आख्यान आपल्याला माहिती आहे. सतीबाईंना समर्थांनी अनेकदा दर्शनं दिले आहे आणि नेहमी माझं दर्शन व्हावं आणि माझं चरणामृत आपल्याला मिळावं म्हणून समर्थांनी आपल्या झोळीतून काढून एक मारुतीची मूर्ती त्यांना दिलेली होती. त्या सतीबाईचे पुतणे असणारे भीमस्वामी शहापूरकर, जे पुढे समर्थांबरोबर त्या ठिकाणी गेले, ते मग पुढे भीमस्वामी तंजावरकर झाले. जसं रामाच्या चरित्रामध्ये आपण पाहतो, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या विवाहाचा प्रसंग पाहतो, तेव्हा तसं त्यांच्या ज्या 4 पत्नी आहेत त्या जशा बहिणी होत्या, 4 जणी जावा असणाऱ्या, त्याचप्रमाणे या तंजावरकरांच्या भीमस्वामींच्या सुद्धा लग्नाचा सुद्धा योग अशाच प्रकारे आलेला होता. 4 कन्या असणाऱ्या एका घराण्याशी यांचा संबंध आला. भीमस्वामींच्या पत्नी, त्यानंतर जे 3 मठ होते उरलेले, झोळी मठ, झोळी, कुबडी आणि पादुका मठ, असे 3 मठ झाले. हे 3 मठ आणि भीमस्वामींचा मठ असे म्हणून 4ही मठ जे आहेत, ते 3 मठपती हे भीमस्वामींचे शिष्य होते. त्या भीमस्वामींची समाधी आजच्या या भीमस्वामींच्या मठापासून अगदी 4-5 किलोमीटरच्या अंतरावर नदीकाठी आहे. खूप सुंदर असं ठिकाण आहे. बरोबर 10 वर्षापूर्वी 2013 किंवा 14 असतील, त्यावेळेस अकोल्याचा कार्यक्रम करून मी, आदरणीय प्रभाताई आणि आदरणीय सुनीलदादा चिंचोळकर असे आम्ही रेल्वेने त्या ठिकाणी गेलो आणि ती पुण्यतिथी त्या ठिकाणी आम्ही साजरी केली होती. माझ्या माहितीप्रमाणे 273वी पुण्यतिथी. आता ही 274वी पुण्यतिथी त्यांची त्या ठिकाणी साजरी होत आहे. त्यामुळे या दोन्ही महापुरुषांना नमस्कार करून आजच्या या 8व्या स्कंदाकडे आपण वळत आहोत. 8वा स्कंद जो आहे त्याचा प्रथम अध्याय, या स्कंदामध्ये एकूण 24 अध्याय आहेत आणि हा पूर्ण 33 अध्याय आहेत जवळपास. 1 मिनटं. 24 अध्याय आहेत या स्कंदामध्ये. मुख्यत्वे जो विषय आहे तो गजेंद्र मोक्ष हे आख्यान आहे. त्यानंतर समुद्रमंथनाची कथा यामध्ये आहे. भगवंताने धारण केलेला मोहिनी अवतार आहे. पुढे वामन अवताराची कथा पण याच अध्यायामध्ये आहे आणि शेवटच्या अध्यायामध्ये सत्यव्रत राजासाठी भगवंताने मत्स्यावतार जो धारण केला ती कथासुद्धा याच अध्यायामध्ये आहे, स्कंदामध्ये आहे. मागच्या 7व्या स्कंदामध्ये आपण पाहिलं की मनुष्य असेल, असुर असेल किंवा साधुसंत असतील, देव जे आहेत, या तिन्ही जणांच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या वासना आहेत त्या कशा प्रकारच्या असतात त्याचं आपण आख्यानं पाहिलं. स्त्री धर्म, पुरुष धर्म, त्यानंतर गृहस्थाश्रमाचा धर्म, वानप्रस्थाचा धर्म, हे सगळे आपण आत्ता 7व्या स्कंदामध्ये सगळे पाहिले. आणि हे सगळे धर्म सांगत असताना मुख्यत्वे करून प्रत्येकजण त्याचे नियम आपण ऐकले आणि ते नियम अवघड आहेत हे सुद्धा आपल्या लक्षात आलं. त्यामुळे त्या नियमाप्रमाणे वागणं, आपण आपल्या शक्तीनुसार तसं वागू शकतो. अगदी पूर्णपणे त्याने सांगितलं त्याप्रमाणे वागणं आपल्यासाठी तरी ते अवघड आहे. आता जो धर्म सांगितलेला आहे तर तो विशेषत्वाने साधू पुरुषांसाठी सांगितलेला धर्म आहे या ठिकाणी, की त्याचं नाव आहे सद्धर्म. या स्कंद जो आहे तो सद्धर्म किंवा मन्वंतर हे त्याचा पूर्ण विषय आहे. या मन्वंतराचे वर्णन असणारा पहिला अध्याय आहे. आता थोडंसं गणित किंवा थोडं किचकट गोष्टी थोड्याशा आपल्याला ऐकून घ्याव्या लागतील. या ठिकाणी 14 मनू आपल्या ठिकाणी सांगितलेले आहेत. स्वयंभुव मनू, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी आणि इंद्र सावर्णी हे 14 मनू आहेत. आता मन्वंतर म्हणजे काय, की प्रत्येक मनूचं एक आयुष्य असतं, ते ठरलेलं असतं आणि असे 14 मनू आहेत. प्रत्येक मनूचं राज्य जे आहे ते एक कल्प वर्ष असं त्याचं राज्य आहे. आता कल्प म्हणजे काय हे पुन्हा समजून घ्यावं लागेल. एकूण कल्पांची संख्या 30 आहे. जसं आपल्या महिन्यामध्ये 30 दिवस असतात, कुठे 28 आहे, कुठे 31 आहेत. या ठिकाणी 30 कल्प आहेत
श्वेत नीलोक तिलोकहित वामदेव, त्यानंतर रथंतर, रौरव देव, वृत, कंदर्प, साध्य, ईशान, तमाह, सारस्वत, उडान, गरुड, कुर्म, नरसिंह, समान, आग्नेय, सोम, मानव, तत्पुमन, वैकुंठ, लक्ष्मी, अघोर, वराह, वैराज, गौरी, महेश्वर आणि पितृ अशी 30 कल्पांची नावं आहेत. आपल्या दृष्टीने किंवा लक्षात ठेवण्यासाठी एक एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक एक दिवस. म्हणजे जेव्हा हे 30ही कल्प होतील तेव्हा ब्रह्मदेवांचा 1 महिना होणार आहे. आता याचा हिशेब आपल्या दृष्टीने आपल्याला समजण्यासाठी जो हिशेब लावायचा तो अत्यंत अवघड आहे. जसं एक फक्त उदाहरण म्हणून सांगतो की प्रत्येक मनुचं राज्य किती असतं ते 1 कल्पवृक्ष आहे, वर्ष आहे. म्हणजे 8,52,000 दिव्य वर्ष म्हणजे देवांची वर्ष. आणि म्हणजे माणसाच्या दृष्टीने 306, 720 आणि पुन्हा 3 शून्य एवढी मानवी वर्ष होतात. याचा अर्थ 30,67,20,000 वर्षे एका मनुचं राज्य असतं. आणि असे 14 मनू होतात. या मनूंचं आत्ताच नावं आपण घेतली. 14 मनू: स्वयंभुव, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष आणि वैवस्वत. आता सध्या जे वर्ष चालू आहे किंवा जे युग चालू आहे ते वैवस्वत मन्वंतरामधलं आहे. आणि आपण जेव्हा संकल्प करतो त्यामध्ये संकल्पामध्ये वाराह कल्पे, जम्बूद्वीपे आपण करतो. तर वाराह कल्प हे 25वा कल्प आहे. म्हणजे ब्रह्मदेवाचा 25वा दिवस एका महिन्यातला आता सुरू आहे. आता तो 26वा दिवस कधी येईल याची काळजी करण्याचं काही कारण नाही, कारण त्याला लाखो करोडो वर्ष लागणार आहेत. त्यामुळे त्याचा विचार आपण काही करू नये. आता परीक्षित राजाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की स्वयंभुव मनूचा वंश जो आहे तो तर तुम्ही आम्हाला चांगला सांगितला. 4थ्या स्कंदापासून आपण पाहिलं. स्वयंभुव मनू आणि शतरूपा राणी, त्यांचे 3 मुली आणि 2 मुलं, त्यांचा वंशविस्तार हे सगळं आपण आत्तापर्यंत पाहिलेलं आहे. मरीची वगैरे सगळे प्रजापती आहेत. त्यांची वंशपरंपरा ती पाहिली. त्यांच्या मुलांची नावं पुढे कोण कोण झालं त्यांच्या घराण्यामध्ये ते आपण पाहिलं. आता आम्हाला दुसऱ्या मनूविषयी सांगावं. स्वयंभू झालं. आता दुसरे मनू कोण आहे तर स्वारोचिष, मग उत्तम, मग तामस आणि मग रैवत. आता या अध्यायामध्ये स्वारोचिष, उत्तम आणि तामस या 3 मनूंच्या कथा या स्कंदामध्ये दिलेल्या आहेत. यत्र यत्र हरेर्जन्म कर्माणि च महीयसः गृह्णन्ति कवयो ब्रह्मन् तानि नो वद शृण्वताम्. ज्ञानी महात्मे ज्या ज्या मन्वंतरामध्ये झाले आणि त्यांनी भगवंताच्या ज्या ज्या लीला अवतारांचे वर्णन केलेले आहेत ते सगळे आम्हाला तुम्ही सांगावेत असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. त्या मन्वंतरामध्ये ज्या काही त्यांनी केलेलं कार्य आहे त्याचासुद्धा आम्हाला श्रवण करण्याची इच्छा आहे असं परीक्षित राजा शुकदेवांना सांगतात. तेव्हा शुकदेव म्हणतात या कल्पामध्ये स्वयंभुव वगैरे 6 मन्वंतरे होऊन गेली. पूर्ण किती 14 आहेत. त्यापैकी स्वयंभुवापासून ती सगळी मन्वंतरे 6 झाली. आणि पहिल्या मन्वंतराचे वर्णन मी केले. म्हणजे स्वयंभुव मनू जे पहिले मनू, आदी मनू जे आहेत, मनू आणि शतरूपा यांचं वर्णन मी केलेलं आहे. त्यामध्ये आपण पाहिलं की आकृतीपासून यज्ञपुरुष, यज्ञ अवतार झालेला आहे तो सुद्धा आपण पाहिला. देवहूतीच्या पासून झालेले कपिल महामुनी जे आहेत हे दोन्ही जे यज्ञपुरुष आहेत त्यांनी धर्माचा उपदेश केला आणि कपिल महामुनींनी ज्ञानाचा उपदेश केलेला आहे. नंतर कपिल महामुनीचं जे वर्णन आहे त्यांचा उपदेश जो आहे तो आपण सगळा 3ऱ्या स्कंदामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. आता मनू सर्व विषयांपासून विरक्त झाले आणि राज्याचा त्याग केला आणि पत्नी शतरूपाबरोबर तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये निघून गेलेले आहेत. विसृज्य राज्यम तपसे सभार्यो वनम आविशत. वनम आविशत म्हणजे वनामध्ये ते निघून गेले असं या ठिकाणी श्लोक दिलेला आहे. आणि आता कुठे गेले तर सुनंदयाम वर्षशतम पदैकेन भुवं स्पृशन तप्यमानस्तपोघोरम इदमन्वाह भारत. सुनंदा नदीच्या काठी, सुनंदा हे सुद्धा नदीचं नाव आहे, त्या सुनंदा नदीच्या काठी या स्वयंभुव मुनींनी
जमिनीवर एका पायावर उभे राहून 100 वर्षापर्यंत घोर तपश्चर्या केली आणि त्यावेळेस त्यांनी भगवंताची स्तुती केलेली आहे. आता ती स्तुती जी आहे मनुर्वाच म्हणून या ठिकाणी श्लोक दिलेले आहेत. 8 श्लोक दिलेले आहेत, म्हणजे श्लोक संख्या 9 ते 16. या 16 श्लोकांना मंत्रोपनिषद, उपनिषदाचा दर्जा देण्यात आलेला आहे. या श्लोकामध्ये त्यांनी भगवंताची स्तुती केलेली आहे. त्यामध्ये ते म्हणतात, येन चेतयते विश्वम विश्वम चेतयते न यम यो जागर्ति शयानेऽस्मिन् नायम तम वेद वेदसः. म्हणजे भगवंत कसे आहेत की त्यांच्यामुळे विश्वाला चेतना प्राप्त होते. मोबाईलमध्ये सिम कार्ड असेल तरच ते मोबाईल जसं चालतं, तसं भगवंताने त्यात प्रवेश केल्यानंतरच त्या मोबाईलचं ते कार्य खऱ्या अर्थाने सुरू होतं. तसं ज्यांच्यामुळे या विश्वाला चैतन्य प्राप्त होते ते म्हणजे ते भगवंत आहेत. परंतु हे विश्व ज्यांना चेतन करू शकत नाही. म्हणजे मोबाईलमध्ये सिम कार्ड नसलं तरी पण मोबाईल चालू शकतो असं कधीही जसं होऊ शकत नाही, तसं प्रत्येक गोष्टीचं अधिष्ठान जे भगवंत आहे त्या भगवंताच्या अधिष्ठानावरच हे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे. विश्व झोपी गेल्यावर सुद्धा जे जागे असतात, आपण झोपी गेल्यावर सुद्धा आपल्यामध्ये ज्या चेतना असतात, जे चेतन शरीर असतं त्याला चालवण्याचं काम जो करतो तो भगवंत आहे. आणि परंतु विश्वाला जे जाणतात तेच परमात्मा आहेत. म्हणजे हे सगळं विश्व जे आहे ज्यांच्या सत्तेवर चालतं ते परमात्मा आहे. ईशावास्य उपनिषदामध्ये सुद्धा पहिला मंत्र अशाच प्रकारचा आहे. इथे पण तसंच आहे. आत्मा वास्यम इदम विश्वम यत् किंचित जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजितः मा गृधः कस्यचित् भनम. तिथे सुद्धा असा श्लोक आहे. संपूर्ण विश्व आणि यामध्ये राहणारे चराचर जे आहेत ते सुद्धा परमात्म्यानेच ओतप्रोत भरलेलं आहे. मनुष्याने संसारातील कोणत्याही गोष्टीचा मोह न ठेवणे हेच त्याचं ईश्वरार्पण बुद्धी आहे. आणि आपल्या जीवननिर्वाहासाठी, आपलं शरीर धारण करण्यासाठी, ते टिकवण्यासाठी आवश्यक असणारा जो उपभोग घ्यायचा तो आपण घ्यावा, पण कोणाच्याही धनाचा, जास्तीच्या धनाचा लोभ करू नये असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. यम न पश्यति पश्यन्तं चक्षुर्यस्य न दृश्यति तं भूतनिलयं देवं सुपर्णम उपधावत. की भगवंत सर्वांना पाहत असतात. भगवंतांचा साक्षीने सगळ्या गोष्टी घडत असतात. मग तो चोर असेल, तो चांगला असेल, तो भिकारी असेल, तो श्रीमंत असेल, तो कुठल्याही अवस्थेमध्ये असेल, तो उपाशी असेल किंवा पोट भरलेला असेल, पण त्याच्याकडे भगवंताचं लक्ष असतं. पण या चराचराचं लक्ष त्या भगवंताकडे नसतं असं या ठिकाणी सांगितलं आहे. भगवंत सगळ्यांना पाहतात पण त्यांना कोणीच पाहत नाही. आणि हजारो लाखोंमधनं एखादा भगवत भक्त निर्माण होतो हे सुद्धा आहे. आणि न यद्यास्य अंतो मध्यम च स्वपरो नांतरम बहिः. त्या भगवंतासाठी त्याचा अंत नाही, त्याचा मध्य नाही, त्याचा जन्म नाही आणि अंत नाही, मध्य तर नाहीच नाही. त्यांना कोणीही आपला नाही आणि परका नाही. आपण म्हणतो हा आमच्या जवळचं आहे, आमच्या जवळचे नाते, ते एखादं नाव काढलं की आपण नाही ते आहेत, ते रत्नागिरीचं आहे, पण ते आमचे फार दूरचे नातेवाईक आहेत. म्हणजे असं आपला आणि परका हा भाव जीवाच्या दृष्टीने, माणसाच्या दृष्टीने आहे, पण भगवंताच्या दृष्टीने काहीच नाही. आणि असं ते भगवंताचं तत्त्व जे आहे ते कसं आहे, ते सर्वशक्तिमान आहे. मनुष्य आपल्या स्वतःच्या शारीरिक शक्तीच्या भरोशावर सगळी कर्म करतो असं म्हणत असतो, पण शारीरिक शक्ती ही काही झालं तरी भगवंताच्या शक्तीपेक्षा कितीतरी पटीने कमीच आहे. सत्य हे भगवंताचं स्वरूप आहे. स्वयंप्रकाश हा भगवंताचा गुण आहे. तो अजन्मा आहे आणि तो पुराण पुरुष आहे. पुराण याचा अर्थ पुरा म्हणजे सगळ्यात पुरातन, सगळ्यात पूर्वीपासून तो आहे. आणि नैष्कर्म्यासाठी कर्मयोगाचे अनुष्ठान जे लोक करतात त्यांचंसुद्धा पुढे ते निष्क्रिय होऊन कर्मापासून मुक्तच होतात. आत्मलाभेन पूर्णार्थो. जे भगवंताचे भक्त आहेत ते सुद्धा या ठिकाणी जन्म घेऊन भगवंताच्या प्राप्तीसाठी पुन्हा कर्म करतात, पण आत्मलाभाने परिपूर्ण असलेले जे आहेत ते कर्मामध्ये आसक्त होत नाहीत.
आपण परिपूर्ण नसल्यामुळे प्रत्येक कर्मामध्ये आपण आसक्त होतो. हे कर्म मी केलं, मी होतो म्हणून तर सगळं व्यवस्थित झालं, नाही तर काय झालं असतं कोणास ठाऊक, असे सहज उद्गार आपण प्रत्येक ठिकाणी करत असतो. तमीहमानं निरहंकृतं बुधं निराशेषं पूर्णमनन्यचोदितं. म्हणजे भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी अहंकाराचा लवलेशसुद्धा नाही. मी हे केलं असं कधी भगवंत म्हणत नाही आणि ते करत असतात. कोणत्याही वस्तूविषयी त्यांना कामना नाही, कारण ते पूर्ण काम आहे. आणि आपणच केलेल्या मर्यादेमध्ये राहून जे भगवंताचे भक्त आहेत ते माणसांना, इतरांना शिक्षण देत असतात. यद्यद आचरती श्रेष्ठ तत्तद देवे तरो जनाः स यत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. सगळ्या महापुरुषांचं चरित्र पाहिलं तर त्यांना भगवंताची प्राप्ती अगोदरच झालेली असते आणि भगवंताच्या आदेशानुसार ते पुन्हा या ठिकाणी जन्म घेतात आणि मग भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कर्म या ठिकाणी करत असतात. दत्त संप्रदायाचे वासुदेवानंद सरस्वती यांचं चरित्र, गुरुमूर्ती चरित्र नावाचं खूप मोठी पोथी आहे. 140 अध्याय आहेत त्यामध्ये. ती आपण जर वाचली तर आपल्या लक्षात येईल की भगवंताचं अधिष्ठान असल्यानंतर त्यांच्या आदेशाप्रमाणे ते किती वेळेस भारतातून त्याने भ्रमण केलं. एक भारताचा नकाशा समोर ठेवा आणि ते चरित्र वाचा आणि त्यामध्ये ज्या ज्या गावांची नावं असतील ती फक्त ते पॉईंट फक्त जॉईन करा. तुम्हाला असं दिसेल की पूर्ण भारतामध्ये मूळ असे कुठे जमीन म्हणून नाही की ज्या ठिकाणून त्यांची रेस गेली नसेल. इतका मोठा प्रवास त्याने केलेला आहे. आपणच तयार केलेल्या मर्यादेमध्ये राहून ते कर्म कसं करायचं, देहधारण केल्यावरसुद्धा निष्कर्म कसं राहता येईल याचा उपदेश करण्यासाठी असे महापुरुष जन्म घेत असतात. आता या ठिकाणी ही सगळी स्तुती झाली तेव्हा शुकदेव सांगत आहे, इति मंत्रोपनिषदन व्यारन अंतम समाहितम दृष्टा असुरा यातुधाना जगधूम्यम अभ्यद्रवन क्षुधा. स्वयंभू मनूने एकाग्रचित्ताने या सगळ्या 8ही श्लोकाचा, ज्याला आपण मंत्रोपनिषद म्हणतो, त्याचा ते पाठ करीत होते आणि झोपेतच बरळत आहेत असे वाटून त्यांच्याकडे पाहून इतरांना, जे असुर आणि राक्षस होते, त्यांना असं वाटलं की हा झोपेत बरळत आहे, आता याच्यावरच तुटून पडावं असं त्यांना वाटलं. आता ती परिस्थिती पाहून भगवान यज्ञपुरुषांनी आणि त्यांचे पुत्र याम हे आपल्या देवतांसह त्या ठिकाणी आले आणि असुर आणि राक्षस हे जे त्या स्वयंभू मनूला खाण्यासाठी, भक्ष बनवण्यासाठी आले होते, त्यांच्यावर त्यांनी हल्ला केला आणि त्यांचा संहार केला आणि नंतर ते इंद्रपदावर आरूढ झाले आणि स्वर्गाचे ऐश्वर्याचे पालन करू लागले असं या ठिकाणी सांगितलं आहे. मंत्रोपनिषदानंतरचा हा स्वयंभू मनूचा थोडक्यात अवतार या ठिकाणी दिलेला आहे. आता दुसरे जे मनू आहेत त्यांचं नाव आहे स्वारोचिष मनू. अग्नीचे पुत्र असणारे स्वारोचिष मनू. स्वारोचिषा द्वितीयस्तु मनुर्अग्ने सुतो भवत. त्यांना 3 मुलं, द्युमान, सुषेण आणि रोचिष्मान असे 3 मुलं होते असे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आता हे जे सगळे 14 मनू आहेत ते कसे आहेत तर त्याचा थोडक्यात आपल्याला समजण्यासाठी 2024मध्ये इलेक्शन झाले, 2019मध्ये इलेक्शन झाले आणि आता 2024मध्ये पुन्हा निवडणुका होणार आहेत. प्रत्येक निवडणूक झाल्यानंतर जे त्या लोकसभेमध्ये निवडून जातात त्यांच्यामधून सर्वानुमते कोणाला तरी त्यांचा प्रमुख असं ठरवलं जातं, ज्याला आपण पंतप्रधान म्हणतो. पंतप्रधान नियुक्ती झाल्यानंतर त्या पंतप्रधानाचं प्रधानमंडळ, वित्तमंत्री असतील, अर्थमंत्री असतील, गृहमंत्री असतील, संरक्षण मंत्री असतील, असे सगळ्या मंत्र्यांची नियुक्ती होते आणि मग ते मंत्री आणि ते पंतप्रधान ते 5 वर्षापर्यंत राज्य करतात. असं आपली भारतीय घटना आहे. अमेरिकेत गेले तर तिकडे राष्ट्राध्यक्ष असतात, ते 4 वर्षासाठी पूर्ण राज्य करतात. तसं प्रत्येक मनूच्या काळामध्ये त्यांचे मंत्री जे आहेत ते पण ठरलेले असतात आणि त्यानंतर त्यांचे ऋषी कोण आहेत ते सुद्धा ठरलेले असतात आणि त्या सगळ्यांचा राजा कोण तर तो इंद्र कोण हे सुद्धा ठरलेलं असतं. तसं या स्वारोचिष मन्वंतरामध्ये इंद्राचं नाव हे रोचन असं नाव आहे. तत्रेंद्रो रोचन स्वादित त्वासित. त्वासित म्हणजे त्या ठिकाणी, आसित म्हणजे त्या ठिकाणी तो गादीवर बसलेला जो राजा आहे त्याचं नाव, जो इंद्र आहे त्याचं नाव रोचन आहे असं या ठिकाणी. ऊर्जस्तंभादया सप्त ऋषयो ब्रह्मवादिना. ऊर्जस्तंभ असे ते ऋषी होते. म्हणजे प्रत्येक मनू
त्यांचा जो इंद्र आणि मग त्या ठिकाणी असणारे ऋषी यांचे सप्तर्षी, प्रत्येक वेळेस 7 ऋषी आहेत, त्यामध्ये त्यांची नावंसुद्धा दिलेली आहेत. आता पुढे वेदशिरा नावाचे ऋषी आणि त्यांची पत्नी तुषिता. ऋषेस्तु वेदशिरस तुषिता नाम पत्न्यभूत. पत्नी तुषिता आणि वेदशिरा ऋषी यांच्या पोटी विभू नावाच्या भगवंताने अवतार घेतलेला आहे. आता या विभू नावाने ते प्रसिद्ध झाले. ते ब्रह्मचारी राहिले. त्यांच्यापासून आचरण घेऊन त्यांचा मार्ग जो आहे त्याप्रमाणे आचरण करून 88,000 वृतस्थ असे ऋषी, ब्रह्मचर्य पालन करणारे, त्यांनी त्या ठिकाणी आपल्या धर्माचं पालन केलेलं आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे. कौमार ब्रह्मचारिणः. नंतर तिसरे जे मनु आहेत त्यांचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांचं नाव आहे उत्तम. नाम प्रियव्रतसुतो मनुः. प्रियव्रताचा पुत्र असणारा उत्तम. आता उत्तम नाव 2 ठिकाणी आले. उत्तानपादाचाही पुत्र सुरुची सुनीतीपासून झालेले जे आहेत त्यामध्ये सुद्धा ध्रुव आणि उत्तम आहेत. आणि हे जे उत्तम आहेत, जे मनु झाले ते प्रियव्रतापासून झालेले त्यांचे पुत्र असणारे उत्तम आहेत. आता या उत्तमांची जी मुलं आहेत त्यांची 3 नावं दिलेत: पवन, सृंजय आणि यज्ञहोत्र. आता याच मन्वंतरामध्ये वसिष्ठांचे प्रमद इत्यादी 7 पुत्र झाले. आणि इंद्र जे आहेत ते त्यावेळेसचे इंद्र त्या काळामध्ये झालेले सत्यजित नावाचे आहेत. आता धर्म आणि सुनृता यांच्यापासून झालेला सत्यसेन, असं त्या भगवंताने सत्यसेन हा अवतार घेतला. आणि सत्यव्रत नावाचे देवगण त्या काळामध्ये होते. त्यावेळेचा जो इंद्र आहे म्हणजे सत्यजित, याचा मित्र म्हणून भगवंतांनी असत्यपरायण, दुराचारी असे जे दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत, जे यक्ष आणि राक्षस नावाने आहेत आणि जीवभूतांचा जो द्रोह करतात, त्यांचा संहार भगवंतांनी केलेला आहे. अशा 3 मनूंचं या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. आता 4था मनू जो आहे तो याच उत्तम, जो तिसरे मनू आहेत उत्तम, त्यांचा भाऊ असणारा, उत्तमाचा भाऊ असणारा, त्याचं नाव आहे तामस. 4थ उत्तम भ्राता मनुर्नामनाच तामसः. तामस नावाचे मनू आहेत आणि त्याच्यापासून पृथू, ख्याती, नर, केतू असे 10 पुत्र झालेले आहेत असं या ठिकाणी वर्णन केलं आहे. पुढे वेदस्त्री त्रिशिख नावाचा इंद्र झाला. आणि ज्योतिर्धाम आदया म्हणजे सत्यक, हरी आणि वीर अशा नावाचे देव होते. आणि इंद्राचे नाव जे आहे ते त्रिशिख असे आहे. वैधृती नावाची आहे, तिचा पुत्र म्हणजे वैधृती. विधृतीचा पुत्र वैधृती. आपण म्हणतो वैधृती, वितिपात, हे जे सगळे आपले योग असतात ते कालगणनेने ते नष्टप्राय झालेले जे वेद होते त्यांना त्यांनी वाचवलं. त्यानंतर हरिमेधा नावाचे ऋषी आणि त्यांची पत्नी हरिणी यांच्यापासून झालेले हरी अवतार भगवंताचा जो आहे तो अवतार घेतलेला आहे. आता या ठिकाणी शुकदेव सांगत आहेत की हा जो हरी अवतार जो आहे तो गजेंद्राचं मगरापासून रक्षण करण्यासाठी हा भगवंताने घेतलेला अवतार आहे. हरिमेधा आणि हरिणी यांचे पुत्र असणारे हरी भगवंताचेच अवतार आहेत. आता राजा विचारतो या ठिकाणी प्रश्न. हे व्यासपुत्र शुकदेवांना प्रश्न विचारला आहे, भगवंताने गजेंद्राला मगराच्या जबड्यातून कसे सोडवले? ही जी कथा आहे ती मला ऐकण्याची इच्छा आहे. आणि सगळ्या कथांमध्ये ती पुण्यमय, प्रशंसनीय कथा आहे, मंगलकारी आणि शुभ आहे की ज्या कथेचं स्मरण, ज्या कथेच्या पूर्ण श्लोकांचं, त्या अध्यायाचं वाचन प्रातःकाळी सर्व मानवाने करावं, म्हणजे तो सगळ्या पापांपासून मुक्त होता असं सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे ती कथा ऐकण्याची मला इच्छा आहे. सूत उवाच परीक्षितैव सतु बादरायणहि प्रायोपविष्ठेन कथा सुचोदितः यत्रोत्तम श्लोको भगवान गीयते हरिः. त्या हरी नावाच्या अवतारामध्ये झालेले जे काही चरित्र आहे ते सांगण्याची ऐकण्याची आम्हाला इच्छा आहे, म्हणून ती आम्हाला सांगावे असं त्यांनी या ठिकाणी म्हणलेलं आहे. सूतजी आणि शौनकादी संवाद आहे आणि शुकदेव आणि परीक्षिती संवाद या ठिकाणी आहे.
आता हा अध्याय तसा लहान आहे आणि त्यामुळे या अध्यायामधले हे 33 श्लोकाचं आपण विवेचन थोडक्यामध्ये या ठिकाणी घेतलेलं आहे. या ठिकाणी जे 14 मनू आहेत त्यापैकी 3-4 मनूंचं तामस मन्वंतरापर्यंतचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. आता हरी अवतार हा जो आहे त्या अवतारातील कथा जी आहे ती आता यानंतर सांगितलेली आहे. म्हणजे द्वितीयोध्यायामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां अष्टमस्कंधे मन्वंतरानचरिते प्रथमोध्याय हा. आज जरी एकच अध्याय लिहिलेला असला तरी आज 2 अध्याय घ्यायचे आहेत. त्यामुळे दुसऱ्या अध्यायाला पण आपण सुरू करूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विष्णू